आज आपण बनवणार आहोत शेंगोळे। त्यासाठी घेतलेले आहेत कमी तिखट हिरव्या मिरच्या, हे जिरे घेतलेले आहेत, वाळलेली कोथिंबीर, ओली नसेल तर वाळलेली घेतली तरी चालेल, आणि हे आहेत लसूण पेस्ट आणि हे आहे हळद। ह्या मिरच्या मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे। त्यासाठी हे सर्व जे घेतलेले आहे त्याचं मिश्रण करून आपण घेणार आहोत। हे जिरे ॲड करत आहोत। आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकतो चवीप्रमाणे। हे आपण मिक्सरवर काढून घेत आहोत। हे आपण मिक्सरवरून वाटण काढून घेतलेलं आहे। हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात। यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे, केलेले आहे मगाशीच, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया। 1 चमचा हळद, त्यात ॲड करून घेऊ कोथिंबीर बारीक केलेली आहे। ही आहे लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये टाकून घेऊ। 2 चमचे आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यावे। तयार केलेलं मिश्रण आहे, ह्याचं कणिक मळून घ्यावे। घट्ट असे बनवावे, पातळ बनवल्यावर ते चांगले होणार नाही। कणिक मळून तयार आहे। वेळासाठी आपण ह्याला झाकून ठेवू, तोपर्यंत आपण फोडणीचं पाहू। आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल चांगले तापून द्यावे। मध्ये मोहरी ॲड करून घ्या। तेल गरम झाल्यास ही पहा, मोहरी अशी तळली जाते, तडतडत असते। लसूण पेस्ट आपण ॲड केलेली आहे। चांगलं मिक्स करून घ्यावे। पाणी ॲड करावे यामध्ये। जेवढे पाणी आपल्यानुसार, आपल्याला पाणी जास्त आवडत असेल तर जास्त टाकले तरी चालेल। पाण्यामध्ये मीठ ॲड करून घ्यावे। थोडी हळद टाकावी। शेंगोळे वळण्याची प्रोसेस चालू आहे। असे वळून घ्यायचे शेंगोळे। त्याच प्रकारे बाकी या सर्व पिठाचे शेंगोळे वळून घ्यावे। मस्त उकळी फुटलेली आहे। यामध्ये शेंगोळे आपण आता ॲड करू शकतो। थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आमच्या इथे पाणी प्यायला खूप आवडतं हे शेंगोळ्याचं। शेंगोळे आता आपण ॲड करणार आहोत। हे असं सावकाश सोडायचं, नाही तर उडून येऊ शकतं आणि हे पोळू पण शकतं आपल्याला, त्याच्यामुळे काळजीपूर्वक सोडा। याला आपण शिजण्यासाठी आता हाय फ्लेमवर ठेवलेला आहे। गरम शेंगोळे तयार झालेले आहेत। आमच्या घरी ही रेसिपी खूप आवडली, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा। Please like, share and subscribe to my YouTube channel Gayatri's Corner.